दाद्या, अरे झालं का? चल पटकन. बरं झालं बाई आलीस. मला वाटलं दुपार होती की काय यायला. दुपारी येऊन काम झालं पाहिजे का नको म्हणून पहाटेचे एसटी निघाले. उजाडलं बी नव्हतं तवा. मग कशाला इतक्या लवकर निघायचं? आली असतीस की 7च्या एसटीने. अर्धा पाऊण तास इकडे तिकडे व्हायचं. दुपार बी झाली नसती, काम बी झालं असतं. काय काय बरं झालं. तू म्हणतोयस म्हणजे खरंच असेल तसं बी. आत्या, मी त्यांचं ऐकलंय का? अहो तुम्ही म्हणलं होतं ना वावरात जायच्या आधी आली पाहिजेस. आले का नाही वावरात जायच्या आधी? होय. गाठलं का नाही तुम्हाला? पण माझ्यासाठी झालीस ना? तर दुसरं कोण येतं तेव्हा माझं? तेवढं खरं आहे बघा. आता एक काम करा, आमच्यावर येऊ नका. वाईट चहा पाणी घ्या, मागणं दार बंद करून या. हो बाया, काही बी झालं तरी पाहुणेच आहेस बघ तू. हा, पण पाहुणचार करायला आता घरात कोणी बी नसलं ना तर तुझं तू चहा करून पे आणि ये मागणं. आत्या, मी मुळातच पाहुणे नाही सांगते. आणि आज मी काम करायला आल्या, चहा प्यायला नाही. आधीच कामाला उशीर झालाय. आता कामाला जाऊया. आणि माणसं कमी आहे म्हणताय आणि मग एक माणूस कमी कशाला करताय? बरं बाया. दाद्या, आब्याला बोलवतोस का? हे एकदा वाटत कोणी भेटला म्हणजे बोलतच बसतोय बघ. आणि नुसतं बोलतच नाही तर 4 गोष्टी ज्ञानाचे पण देऊन येतोया. सगळं गुण भावाचंच उचलत म्हणल्यावर. होय, वाईट काहीतरी शिकवण्यापेक्षा चांगलं सांगितलेलं कवा बी चांगलं. एखादं सुधारलं तर सुधारलं. बरं, आता बोलवतोयस का मीच आणू बोलून? नाही म्हणजे तुम्ही दोघं बसा बोलत, मी बोलवते की.